सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. गजानना तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. पांडुरंगा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. अशा या पांडुरंग परमात्म्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. भागवत धर्माचे प्रवर्तक ज्ञानेश्वर माऊली महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्या यवनांच्या आक्रमकांनी वारी थांबवली होती आणि या वारीला सुरळीत करायचं काम ज्या राजाने केलं, असे छत्रपती संभाजी महाराज, या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आपल्या तालुक्याचं वैभव असणारे आज कुठेतरी दादा महाराज राणे यांचं नाव घेताना कुठेतरी आम्हाला वैकुंठ हरिभक्तपरायण दादा महाराज राणे हे नाव आज या ठिकाणी घ्यायला लागते. आज आपण पाहिलं कशाळ येथे हा दीपोत्सव सुरू होत असताना रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील एक भावार्थ आहे. सूर्यास्ताला गेल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार? ग्रहांना विचारलं जातं, ताऱ्यांना विचारलं जातं, कुणीही या सूर्याचं काम करायला तयार होत नाही. त्यातूनच एक पंक्ती पुढे येते आणि ती पंक्ती सांगते, कोणी प्रकाश देईल न देईल, पण माझ्या परीने जेवढा प्रकाश देता येईल तेवढा प्रकाश देण्याचं काम मी या ठिकाणी करेल. आणि ती पंक्ती या अंधाराला भगदाड पाडायचं काम करते. त्याचप्रमाणे आपल्या आपल्या परिसरात, आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या परिक्षेत्रामध्ये ही वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी थोडा थोडा का होईना प्रत्येक ठिकाणी हा ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं काम या समाजासाठी करत आहे. या सर्वांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. काकड आरतीतील सुंदर अशा अभंगातून या दीपोत्सवाला सुरुवात झाली. मी अविवेकाची काजळी पेडो न विवेक दीप उजळी, योगिया पाहे दिवाळी निरंतर. मनुष्याच्या मनावरती, डोळ्यावरती आलेली अविवेकाची काजळी बाजूला सारून विवेक बुद्धीने आपण जेव्हा समाजामध्ये वावरू तेव्हा हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा होणार. आज आपण पाहताय गावागावामध्ये भावकीमध्ये किती वादविवाद असतात. गावामध्ये असा कुठलाच उत्सव नसतो की जिथे गावातले लोक एकत्र येत असतात. आज इथे पाहता आपण सगळेजण एकामेकाच्या मांडीला मांडी लावून बसलेत. हा एकोप्याचा संदेश देखील आपल्याला दीपोत्सव देत असतो. ज्ञानेश्वरी आपण पाहिलीये, ऐकलीये, बहुतेकांनी ती वाचलीये, पण पसायदान आपल्या सर्वांना ज्ञात आहे. या पसायदानातील एक सुंदर अशी होय, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पावो, आणि मग जो जे वांछिल तो ते लाव. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून टाकलं, ज्याला ज्याला जे जे हवं ते मिळते, पण कधी तिमिर दूर होऊ दे, अंधार दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवं ते मिळू दे. हे सुंदर अशी आपल्याला माऊलींनी पसायदान दिलेलं आहे. हे पसायदान जरी आपण या ठिकाणी वाचलं, त्याचा सारांश घेतला, त्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामर्थ्य आहे. तुका म्हणे अवघी राहावे, जे जे होईल ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. फार छोटी महाराज व्याख्या समाधानाची आपण व्यक्त करतो, पण आज आपण पाहिलं तर दोन गोष्टी आहेत समाधानामध्ये. एक, आपण समाधानी राहायचे की आपण समाधानी आहोत हे जगाला दाखवायचे.
याच्यामध्ये मोठी गंमत आहे. एक कुटुंब असतं, चांगलं व्यावसायिक असतं. ते कुटुंब दर महिन्याला 2 महिन्याला स्वतःसाठी काही ना काहीतरी वस्तू खरेदी करत असतं. असेच 5 महिने 6 महिने वर्षभर चाललेलं असतं. एके दिवशी काय होतं, ते चोर घरातल्या 4ही सदस्यांना बांधून ठेवतात आणि मग ते चोर जेवढं नाणं अडकं पैसा ज्या ज्या नवीन नवीन गोष्टी त्यांनी घेतलेल्या असतात ते सगळ्या जमा करतात. सगळं जमा केल्यानंतर तो चोर त्या घरातील असलेल्या महिलेकडे जातो आणि त्यांना विचारतो, तुमच्या मिस्टरांनी तुमच्या ॲनिव्हर्सरीला घेतलेला हार कुठे? आता ॲनिव्हर्सरीला हार घेतला त्यांच्या मिस्टरांनी, तर चोराला कसा माहिती? त्या महिला चोराला सांगतात, मी तुला सांगते हार कुठे, पण पहिले मला हे सांग की तुला कसं माहिती की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी सोन्याचा हार ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केला होता? तेव्हा त्या चोराने सांगितलं, मी तुमचा 6 महिन्यापासून फेसबुकला फ्रेंड आहे. आता कळलं? तेव्हा त्या महिलेला कळलं त्या ठिकाणी. म्हणजे सुरुवात माझ्यापासूनच आहे. आपण साधनं, मोबाईल म्हणजे आपलं एक साधन आहे. साधनांचा अतिरेकी वापर आपल्याकडून किती झाला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, आपण त्याच्यावरती काय टाकलं पाहिजे हे देखील आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे. कारण जेव्हा आपण समाधान आपलं एखाद्या ठिकाणी व्यक्त करायला जातो, आपण कुठे बाहेरगावी फिरायला गेलो, आपण काय करतो, डोळ्यांनी नजरेने तेथील सौंदर्य सुख बघण्याच्या आधी फोटो काढतो आणि पण तो स्टेटस ज्याला दाखवायचंय, ज्यांनी बघितलं पाहिजे मी कुठे फिरायला आलोय, त्यांनी जर बघितलं नाही ना, आपलं समाधान निघून जातं. तर आज या ठिकाणी कशळे इथे दीपोत्सवाच्या निमित्ताने 2 शब्द बोलायची संधी या ठिकाणी मिळाली. आज आपण पाहिलं तर दादा महाराज राणे यांच्या कृपा आशीर्वादाने हा संपूर्ण तालुका आपला वारकरी तालुका असलेला हा तालुका आहे. आणि महाराज आज पाहिलं हरिपाठाच्या माध्यमातून सर्व महिला तरुण वर्ग या ठिकाणी सुंदर अशा अभंगामध्ये आपण देखील काकडातील अभंग चांगल्या प्रकारे गायला. दादा महाराज राणे यांनी जी संकल्पना संपूर्ण तालुक्यात, संपूर्ण कोकण परिसर दिंडीमध्ये जी घालून दिली, आपल्या तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर आळंदी येथे जात असतात. 3-3, 4-4 महिने, वर्षभर राहून त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. आपल्या तालुक्यातील, आपल्या प्रभागातील तरुणांना, येणाऱ्या पिढीला आदर्श घालण्यासाठी दादा महाराज राणे यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज हलिवली येथे भव्य अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहते. आणि या इमारतीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील परिसरातील आपल्या सर्व तरुण मंडळींना शिक्षण घेण्याची मुभा त्या ठिकाणी मिळणार आहे. दादा महाराजांसाठी 2 शब्द या ठिकाणी मी महाराज बोलतो. कल्पवृक्ष जनतेसाठी लावून या तुम्ही गेला. कल्पवृक्ष जनतेसाठी लावून या तुम्ही गेला. वैभवाने बहरून आला याल का हो बघायला. तुम्ही गेलात आणि तुमचे देव पण नावा आले. हलिवली गावी घर तुमचे तीर्थक्षेत्र पंढरपूर झाले. तीर्थक्षेत्र पंढरपूर झाले. खरोखर मी महाराजांना बसल्यावर म्हटलं, महाराज आज एक दादांची कमी या ठिकाणी आपल्याला घेताना राहणार आहे. आणि महाराजांनी जो पसायदान या ठिकाणी गात होते, सर्व मंडळी आपण ऐकत होतात की डोळे असे एकदम तृप्त, मग्न, डोळे बंद करून एकदम शांतता, दिवसभराचा पूर्ण थकवा महाराजांच्या पसायदानातून आपण पाहिला. महाराजांना मी म्हटलं की महाराज तुमचा हा पसायदान जे आहे ते आपण स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करूया. नक्कीच तो रेकॉर्ड करण्या इतक्या आणि लोक ती नक्कीच रोज आपलं पसायदान या ठिकाणी ऐकतील. जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वी तलावरती उपस्थित आहेत तोपर्यंत या दीपोत्सवाची ज्योत आणि या अखंड हरिनाम सप्ताह असाच सुरू राहावा अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो.
आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण.